घाटी लोग कभी सुधरोगे नहीं. नामांकित बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजाचा मुजोरपणा. मराठी विरुद्ध अमराठी वाद पुन्हा उफाळला. नेमकं घडलं काय? सुशील रहेजा विरोधात गुन्हा का दाखल करण्यात आलाय? हे सगळं प्रकरण नेमकं काय समजून घेऊ. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा यानं मराठी तरुणाला मारहाण करून जातीवाचक आणि अपमानास्पद शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार कामातील एका क्षुल्लक चुकीवरून रहेजा यांनी आपला संयम गमावला आणि या तरुणाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रहेजाच्या चेंबूर येथील कार्यालयात काम करणाऱ्या एका मराठी व्यक्तीनं कामात एक क्षुल्लक चूक केली. यावरूनच रहेजाचा संताप अनावर झाला. तुम्ही घाटी लोक कधी सुधारणार नाही असं म्हणत अपमानास्पद आणि जातीवाचक वक्तव्य केल्याचा आरोप रहेजावर आहे. यानंतर वाद वाढत गेला आणि त्यानंतर तक्रारदाराला मारहाण सुद्धा करण्यात आली. त्याचबरोबर धमकावण्यात सुद्धा आल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. गोवंडी पोलीस ठाण्यात रहेजा याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 115 त्याचबरोबर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकरणाचा तपास सुरू असून साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात येत आहेत. सर्व पुरावे तपासल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. मनसेने मात्र यानंतर कडक भूमिका घेतली आहे. मनसेच्या गजानन काळे यांनी सुशील रहेजावर हल्लाबोल केलाय. मराठी माणसावर अन्याय सहन करणार नाही असं म्हणत गजानन काळेंनी नेमका काय इशारा दिला तुम्हीच ऐका. तुम घाटी लोक सुधरोगे नाही असं म्हणत एक सुशील रहेजा नावाचा बिल्डर मुंबईत एका मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ करतो. अद्याप मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर बसलेला नाही तर ही अवस्था करून ठेवली मुंबईतल्या मराठी माणसाची. केंद्रात आमचं सरकार, राज्यात आमचं सरकार आणि मुंबईत आमचं सरकार म्हणून आता रहेजा नावाच्या माणसाला प्रचंड माज आणि या बेडकांची डराव वाढलेली. आता स्वतःला मराठीचे कैवारी समजणारे अमित साटम, आशिष शेलार आणि फडणवीस यांच्या आशीर्वादामुळे हा रहेजा नावाचा बिल्डर आता तुरुंगात जातो की बाहेर राहतो हेच आता आम्ही बघतोय. बाकी रस्त्यावरचा न्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने करेलच. मीरा भाईंदरला मेहता नावाचा महापौर बसणे आणि मुंबईत त्याच दिवशी एका मराठी तरुणाला रहेजा नावाच्या बिल्डरकडून मारहाण होणे हे सूचक नाही तर मराठी माणसासाठी धोक्याची घंटा आहे. यानंतर गजानन काळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट सुद्धा केली आणि सुशील रहेजाला अजून का अटक झाली नाहीये असा सवाल उपस्थित केला. मुजोर बिल्डर सुशील रहेजाला अटक का झाली नाही? आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, मराठी मुलाला मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी मंगळवारी 3 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता सुशील रहेजा या बिल्डरवर फौजदारी गुन्हा दाखल झाला. मात्र अद्याप अटक का झाली नाही असा प्रश्न गजानन काळे यांनी उपस्थित केला. या सगळ्यानंतर आता मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद रंगलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे प्रसिद्ध व्यावसायिक सुशील रहेजा याला अटक होते का? नेमकी सुशील रहेजावर काय कारवाई होते? हे सगळं पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.